नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या बाजारभावात सध्या मोठी चढ उतार पाहायला मिळत आहे। राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांदा व लाल कांदा अशा विविध प्रकारच्या कांद्याची आवक आणि दरामध्ये फरक जाणवत आहे। चला तर शेतकरी मित्रांनो, 27 मे 2025 रोजीचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। शेतकरी मित्रांनो, पिंपळगाव बसवंत येथे 26,400 क्विंटलची उन्हाळ कांदा आला असून येथे कमीत कमी दर 550 ते जास्तीत जास्त 2211 रुपये असून सरासरी दर 1450 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। तसेच सायकडा येथे एकूण 2340 क्विंटल उन्हाळ कांद्याची नोंद झाली असून येथे कमीत कमी दर 700 तर जास्तीत जास्त 1553 रुपये असून सरासरी दर 1100 रुपये असा बाजारभाव बघायला मिळाला। यानंतर मनमाड बाजार समितीमध्ये एकूण 2300 क्विंटलची उन्हाळ कांद्याची आवक झाली असून येथे कमीत कमी 200 ते जास्तीत जास्त 1502 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 1100 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। यानंतर शेतकरी मित्रांनो, कळवणमध्ये एकूण 18,500 क्विंटलची आवक झाली असून येथे कमीत कमी दर 500 ते जास्तीत जास्त 1935 रुपये असा बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 1100 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। तसेच लासलगावच्या विंचूरमध्ये एकूण 5,500 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली असून येथे कमीत कमी दर 500 ते जास्तीत जास्त 1616 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता 1300 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। तसेच लासलगावमध्ये एकूण 8,719 क्विंटल उन्हाळ कांदा आला असून येथे कमीत कमी 600 ते जास्तीत जास्त 1881 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 1351 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। तसेच सोलापूर बाजार समितीमध्ये एकूण 22,340 क्विंटल लाल कांदा आला असून येथे कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 2,000 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 1,200 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 8,843 क्विंटल कांदा दाखल झाला असून येथे कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 1,700 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 1,350 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 2,192 क्विंटल कांद्याची नोंद झाली असून येथे कमीत कमी 400 ते जास्तीत जास्त 1,200 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 800 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। यानंतर कोल्हापूर बाजार समितीमध्ये एकूण 2,963 क्विंटल कांद्याची आवक झाली असून येथे कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 2,100 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 1,400 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। यानंतर पुणे बाजार समितीमध्ये एकूण 13,518 क्विंटल कांदा नोंद झाली असून येथे कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 1,700 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 1,100 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। त्यानंतर कळवण बाजार समितीमध्ये एकूण 18,500 क्विंटल कांद्याची नोंद झाली असून येथे कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 1935 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 1,100 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। तसेच भुसावळ बाजार समितीमध्ये एकूण 65 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली असून येथे कमीत कमी 800 ते जास्तीत जास्त 1,200 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। तसेच सरासरीचा बाजारभाव 1,000 रुपयापर्यंत बाजारभाव असा बाजारभाव बघायला मिळाला। सध्या राज्यभरात कांद्याच्या भावामध्ये चढ उतार दिसून येत आहे। काही ठिकाणी उन्हाळी कांद्याची आवक जास्त आहे, त्यामुळे भाव थोडे कमी जास्त होत आहेत। मोठ्या बाजार समित्यांमध्ये कांदा जास्त येतोय आणि तिथे भाव स्थिर आहेत, पण लहान बाजार समित्यांमध्ये कांदा कमी येतोय, त्यामुळे भावात खूप मोठा फरक दिसून येतो। चला तर शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव आणि आवक जाणून घेऊ। शेतकरी मित्रांनो, पिंपळगाव बसवंत येथे एकूण 20,000 क्विंटलची इतकी मोठी आवक झाली असून येथे कमीत कमी 450 ते जास्तीत जास्त 1,866 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 1,150 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता। पिंपळगाव बसवंत ही राज्यातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असून येथे दर चांगले मिळत आहे।
यानंतर शेतकरी मित्रांनो, सायकडा येथील कांद्याचे बाजारभाव. सायकड्यामध्ये एकूण 2170 क्विंटलची आवक झाली असून येथे कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 1171 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला व सरासरी दर 950 रुपये असा बाजारभाव बघायला मिळाला. कालच्या तुलनेत या बाजार समितीमध्ये आज बाजार स्थिर आहेत. त्याचबरोबर देवळा बाजार समिती येथे एकूण 3200 क्विंटल कांदा विक्रीस आला. येथे कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 1155 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला. सरासरीचा बाजारभाव बघता येते 1050 रुपये ते 1100 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला. तसेच मनमाडमध्ये एकूण 1200 क्विंटल इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी 200 ते जास्तीत जास्त 1460 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला. सरासरीचा बाजारभाव बघता येते 1100 ते 1175 रुपये असा बाजारभाव बघायला मिळाला. याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कळवण येथे 6500 क्विंटलची आवक झाली असून येथे कमीत कमी दर 400 ते जास्तीत जास्त 1611 रुपयापर्यंत व सरासरी 1011 रुपयापर्यंत असा बाजारभाव बघायला मिळाला. तसेच सिन्नर बाजार समितीमध्ये एकूण 3032 क्विंटलची कांद्याची नोंद झाली असून येथे कमीत कमी दर 100 रुपये ते जास्तीत जास्त 1301 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला. सरासरीचा बाजारभाव बघता येते 950 रुपयापर्यंत दर्जानुसार दर ठरत आहे. तसेच लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये एकूण 4500 क्विंटल उन्हाळ कांदा आला असून येथे सरासरी 1170 रुपये तर कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 1501 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला. लासलगाव हे प्रमुख कांदा बाजार असल्यामुळे दरांची स्तरीय टिकवले जाते. याचबरोबर येवला येथे उन्हाळ कांद्याची एकूण 4000 क्विंटल इतकी मोठी आवक झाली असून येथे कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 1200 रुपये व सरासरी 750 रुपयापर्यंत असा बाजारभाव बघायला मिळाला. तसेच सोलापूर बाजार समितीमध्ये सोलापूरमध्ये एकूण 8157 क्विंटलची आवक झाली असून येथे कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 1600 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला. सरासरीचा बाजारभाव बघता येते 900 ते 950 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला. यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे एकूण 8523 क्विंटलची आवक झाली असून येथे सरासरी दर 1050 रुपये असून कमीत कमी दर 700 ते जास्तीत जास्त 1400 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे एकूण 2250 क्विंटलची आवक झाली असून येथे सरासरी 950 रुपयापासून तर कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 1400 रुपयाच्या दरम्यान कांद्याचा बाजारभाव बघायला मिळाला.